कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 24. काय रे, वेडा झाला आहेस का तू? कशाला एवढं रिॲक्ट होतोय तू? मला नाही समजत. आणि प्रेम आहे ना त्याचं, मग चुकीचं काय आहे? त्यात उलट चांगली गोष्ट आहे ना, की तो प्रेम करतोय तिच्यावर. त्यांचा संसार होईल आणि मिठू पण खुश राहील. शेवटी त्यांना एकमेकांची साथ भेटेल. देवाच्या साक्षीने लग्न पार पडलं आहे त्यांचं. मनीष सुजयला समजावत होता, पण त्यांचं बोलणं तिथे कोणालाच पटलं नव्हतं. हे सगळ्यांच्या तोंडाला बघून समजत होतं. हे मनीष, मित्र आहे म्हणून तू काही पण बोलशील आणि आम्ही ऐकू तर विसरून जा, समजलं? तुझ्या मित्राला ती आवडते आणि आता अचानक प्रेम झालं. पण मिठूचं काय? ती मैत्रीण आहे ना तुझी, तिच्याबद्दल विचार कर. अरे तिला मन नाहीये का? ते म्हणाले. तर डिवोर्स त्यांना पाहिजे तेव्हा लग्न पाहिजे, तेव्हा पण प्रेम? म्हणजे ती मूर्ख आहे का? सुजय रागात म्हणाला. कोण म्हणालं मला हवं तेव्हा सगळं होईल? मागून आवाज आला आणि सगळ्यांनी तो आवाज ओळखला. म्हणायला काय पाहिजे? आहेच ते. सुजय मान वळवत म्हणाला. तुम्ही भांडू नका प्लीज. आर्यन हे बघ, ते काळजीपोटी बोलत आहेत ना, आणि मला पटतं त्यांचं बोलणं. शेवटचं वाक्य मनीष हळूच म्हणाला. हां, मग मी पण तेच म्हणतोय ना. ती मला आवडते आणि मी तिच्यावर प्रेम करतो. हे माझ्यापर्यंत मर्यादित आहे. तिला कधी जबरदस्ती केली मी? ती निर्णय घेऊ शकते. तिला डिवोर्स हवाच असेल तर तो सुद्धा मी देईल. तो शेवटी कचरत म्हणाला. हो. अर्णव खोचकपणे म्हणाला. हा म्हणालो ना मी. आर्यन सगळ्यांना बघत म्हणाला. सुजय म्हणाला. आणि मिठूला लग्न टिकवायचं असेल तर? प्रेम करायला लागलो आहे मी. तिला ते काय टाईमपाससाठी नाही आहे, आणि ती मला भेटली ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आर्यन गालात हसत म्हणाला. पण तुम्ही आणि ती? रोहन कचरत म्हणाला. म्हणजे? मनीष न समजून म्हणाला. रोहन म्हणाला. डिवोर्सपर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला तिचा भूतकाळ आणि तुम्ही, ती खूप फरक आहे तुमच्यात. भूतकाळ तर मला पण आहे आणि हे तिला पण माहिती. उलट मी वर्धनला शोधतोय, पण तो हाताला लागत नाहीये. आर्यन चिडून म्हणाला. व्हॉट? वर्धन? तो म्हणजे? त्याला का शोधत आहात तुम्ही? सुजय आश्चर्याने म्हणाला. मनीष मस्तपैकी खुर्चीवर बसला, कारण आत्ता सगळे भांडणार नाही, त्याला समजलं होतं. हां, अरे लोचा खूप मोठा आहे यार त्याचा, आणि खूप गुंता पण झाला आहे. पण फक्त आपल्याला एक महत्त्वाचा धागा शोधायचा आहे आणि त्याला अलगद बाजूला करायचा आहे. म्हणजे सगळं कसं मोकळं होईल? मनीष गालात हसत म्हणाला. म्हणजे? सुजय त्याचं गालात हसत पाहून म्हणाला. म्हणजे एका घावात 3 तुकडे पडणार आहेत. आर्यन उसासा सोडत म्हणाला. अर्णव, रोहन, राहुल आणि सुजयला काही समजत नव्हतं. ओके, मी सांगतो एका. आर्यन शांतपणे त्यांना सगळ्या गोष्टी सांगत होता. ओके, हे सगळं ठीक आहे. तिचा पत्ता काढावा लागेल म्हणजे? सुजय विचार करून म्हणाला. सारंगचा फोनचे डिटेल काढले होते. मग त्यावरून त्याचा पर्सनल लॅपटॉप समजला आणि तिथून फक्त एवढंच समजलं ती भारतात आली आहे. आर्यन ब्लेझर काढत म्हणाला. मनीष म्हणाला. मी काहीतरी खायला मागवतो. आपण कधीपासून बसून आहोत? दुपार होत आली. ठीक आहे, पण जिजू? सुजय असं म्हणताच आर्यनने त्याच्याकडे चमकून पाहिलं. म्हणजे मी म्हणू ना जिजू तुम्हाला? सुजय उगाच घाबरलेले भाव चेहऱ्यावर आणत म्हणाला. आर्यनने हसत मान हलवली. प्रपोज कधी करणार आहात तुम्ही तिला? सुजय असं म्हणतच आर्यनने नजर फिरवली. मनीष म्हणाला. अय भेंडी, नंतर लाज, अगोदर सांग कधी करणार आहेत प्रपोज? तू पूर्वाला केलं की मग? आर्यन भुव्या उडवत म्हणाला. मनीष म्हणाला. अरे काय सांगू तुला, ती मिठूच्या काळजीत आहे राव. उलट जोपर्यंत तुम्ही एकमेकांना कन्फेस करत नाही तोपर्यंत ना पूर्वा तिला विचारायला देणार ना स्वतः विचारणार. सगळे त्याचा बिचारा चेहरा करून हसू लागले. गप्प बसा यार, एवढे वर्ष वाट पाहतोय तिची आणि तुम्हाला चेष्टा सुचते? मनीष चिडून म्हणाला. त्याचं ऐकून आर्यन शांत झाला. आर्यन म्हणाला. सॉरी यार, तू सरळ तिच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांना तिचा हात माग ना. मनीष म्हणाला. नो, तिला प्रपोज करायचं आहे. तिची इच्छा आहे ते जाऊ दे, माझं झालं सगळं ठरवून. पण तुम्ही बघा यार, आणि आत्ता मिठूला कन्फेस कर आणि तिला आपल्या ऑफिसला जॉईन करून घे. नाही, आर्यन सिरियस होत म्हणाला. मनीष म्हणाला. अरे असं कसं? ती काम करेल दुसरीकडे? आर्यन म्हणाला. रिस्की आहे आपल्याकडे तिचं जॉब करणं. त्याच्यासाठी पण प्लॅन आहे. डोंट वरी. काय ठरवतो बघ. तुझं तू सरळ विचारलं तर तू कधी काय सांगितलं आहेस? मनीष नाक उडवत म्हणाला. मग माहिती तर कशाला विचारतोयस? आर्यन गालात हसत म्हणाला. जय थांब. आणि मी दारातून बाहेर जाणाऱ्या जयला अडवत म्हणाली. वहिनी एक ना, मित्र आहे ग खाली, नंतर बोलू आपण, जा तुम्ही. जय नजर चुकवत म्हणाला.
जय मित्रांना फोन करून सांग नंतर येतो आणि आज आपण बँगलोरला आहोत तर बोलणं उरकवून घेऊ. पुन्हा तू परत गेल्यावर बहाणे काढून यांना आणि मला चुकवशील. अन्वी कडक आवाजात म्हणाली. ओके. तो काही म्हणता त्याच्या मित्रांना फोन लावायला गेला. अन्वी गॅलरीमध्ये जाऊन बसली होती. जय म्हणाला, वहिनी अंजू कुठे आहे? तिला पण बोलावलं आहे, येतच असेल ती सुद्धा. तू बस, बोलायचं आहे मला. अन्वी खुर्चीवर बसत म्हणाली. तोच अंजू पण आली. तिघं सुद्धा बसले. वहिनी काय झालं? जय शांतता तोडत म्हणाला. जय, आज मिठूताई म्हणून बोल माझ्याशी. पण मला खरं सांग, तुझ्यात आणि यांच्यामध्ये काय झालं आहे? खरं रे, खूप दिवस झालं ते काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहेत असं वाटतं. दाखवत नसले तरी मनात असतं रे त्यांच्या. अन्वी काळजीने म्हणाले. वहिनी काही नाही, नॉर्मल तर आहेच. जय इकडे तिकडे बघत म्हणाला. अन्वी म्हणाली, मला घरात काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही. एका वेळी घरी सगळे नीट वागतात, मग नंतर काहीतरी झाल्यासारखं. वहिनी अगं समजेल तुला हळूहळू. जय शांतपणे म्हणाला. नंतर का? आत्ताच सांग ना. अन्वी चिडून म्हणाली. जय म्हणाला, वहिनी जसं दिसतं तसं नसतं गं सगळं. म्हणजे? अन्वी दोघांकडे बघत म्हणाली. म्हणजे आपलं घर सध्या एक सुखी कुटुंब दिसतं, म्हणजे दाखवतात लोकांना, पण तसं नाही आहे काहीच. जेव्हापासून भाईकडे सगळा बिझनेस गेला आहे तेव्हापासून आपलं घर शांत झालं आहे. आजोबा होते तेव्हापासून प्रॉपर्टीसाठी आपल्या घरात भांडण होत आले आणि आता परिणाम आमच्या तिघांना भोगावा लागतो. समोर खरं असूनसुद्धा त्याला कानाडोळा करत आहेत आणि जे चुकीचं आहे ते मान्य. जय ओले झालेले डोळे पुसत म्हणाला. जय, तू अगोदरपासून सांग ना. हे पण असंच काही बोलतात, सारखं टेन्शनमध्ये असतात, कधी कधी स्वतःवर राग काढतात. अन्वी पुढे बोलणार तोच हॉलची बेल वाजली. मी बघते म्हणून अंजू उठली. दोघं तिथेच बसले होते. अंजू परत आली. वहिनी, मनीष दादा आणि भाई आलेत, जाऊयात आत. अंजू दोघांना बघत म्हणाली. तिघे आत आले. आर्यन आणि मनीष सोफ्यावर बसले होते. मिठू, बॅग पॅक करायला घे, मी आणि अंजू निघणार आहोत. आर्यन पाणी पीत म्हणाला. भाई मी पण येणार आहे. जय त्याच्यासमोर बसत म्हणाला. आठवलं का आपल्याला भाई आहे ते? आर्यन रागात त्याला पाहून म्हणाला. अंजू आज जा. मनीष आर्यनचं वागणं पाहून म्हणाला. ती निघून गेली. भाई मी इथे राहणार नाही. जय, पुढच्या महिना तुला इथेच राहावं लागेल. 1 महिन्यांनी प्रोग्रेस रिपोर्ट मला मेल कर प्रोजेक्टचा आणि मग परत ये. आर्यन शांतपणे म्हणाला. जय म्हणाला, पुढच्या आठवड्यात पंजाब टर्ममेंट आहे, मी जाणार आहे आणि मी ऑफिस काम करणार नाही. मी ऑफिस सोडलं तर तुलाच बघावं लागणार आहे सगळं, समजलं? आर्यन असं म्हणतच तिघांनी त्याला चमकून पाहिलं. मनीष म्हणाला. काय म्हणाला तू? परत म्हण. आर्यन म्हणाला, मी जर ऑफिस बंद केलं तर जयलाच बघावं लागणार ना सगळं. अन्वी म्हणाली. अहो असं का म्हणत आहात तुम्ही? आणि त्याचं वय तरी बघा, आणि एवढी मेहनत घेतली आहे त्याने मॅथ्ससाठी, आणि तुम्ही रागात काय म्हणत आहात? हे आणि ऑफिस सोडून तुम्ही काय करणार? फक्त मेहनत करून नाही आपल्याला आपला हक्क मिळवायचा असेल ना, तर आवाज उचलावा लागतो. आणि जयने मला म्हणतो ते काका काकूंना म्हणून दाखव. मी लाख तुला पटवेल. उलट मी तर तुला कधी ऑफिसचं तोंड दाखवलं नाही, पण आत्ता काही लोकांना वाटतं मी आयतं सगळं हाळकून बसलो. स्वतःचं काहीच नाही आहे माझं. एवढं वर्ष मेहनत नव्हती माझी. असो, माझ्यात एवढी ताकद आहे शून्यापासून सुरू करण्याची, पण तुमच्यात आहे का हे सगळं सांभाळायची? तुम्हाला तर माहिती पण नाही प्रॉपर्टी कुठून कुठे गेली. मी जेवढं दाखवलं तेवढंच दिसलं तुम्हाला. आर्यन शांतपणे म्हणाला. बाई, अरे माझ्या आणि अंजूच्या मनात असं काहीच नाही रे. जसं ते दोघं समजतात. तू तर आम्हाला सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करतो, तरी तू असं बोलतोय. आणि आम्ही प्रयत्न केलं ना, पण आई ऐकत नाही रे. खूप जबरदस्ती करते ती सारखं. उठल्या सुटल्या ऑफिसला जा, हॉटेल बघून ये, पार्टीला जा, हेच चालू आहे तिचं. जय वैतागून म्हणाला. जय म्हणाला. म्हणजे हे सगळं आहे मला माहितीच होतं. म्हणजे हेच की काकूंना काय म्हणायचं आहे ते समजलं. पण जय त्यांचं बरोबर आहेच की. झालं ना आता शिक्षण, आणि तुला सगळंच बंद कर. कुठे म्हणालो मी? फक्त आता शिकून घे म्हणतोय मी. आर्यन त्याला समजावत म्हणाला. जय म्हणाला. आई यार कशी जबरदस्ती करते. मला काय अंजूला, पण तिला पुढे नाही शिकायचं, डान्स क्लास चालवायचं म्हणते ती. तर आई आता MBA कर म्हणते. एक तर जबरदस्ती तिला इंजिनियर केलं आणि आता वरून तिला हे सगळं. जय, तिची काळजी करू नको. तिच्यासोबत मी हे होऊ देणार नाही. तेवढा समर्थ नक्कीच आहे मी. पण तुझं काय?
भाई मी टुर्नामेंटला जाणार, काही होऊ दे, असं म्हणून तो उठला आणि आत निघून गेला. आर्यन, मी पण फ्रेश होऊन येतो, असं म्हणत मनीष गेला. अहो, हे काय चालू आहे तुमचं? का रागात आहात एवढे? आणि चूक जयची कुठे आहे? अन्वी त्याच्याजवळ जात म्हणाली. मिठू, मी तुला एक विचारेन, सांगशील? जर मला घर सोडावं लागलं आणि ऑफिस पण, तरी तू येशील माझ्यासोबत? मी टॅपिकली डायलॉग मारतच नाही आहे, असं नाही की मी असं विचारून तुला पारखेल. ते काम तर आजीने अगोदरच केलं आहे, पण तरी काही झालं तर? आर्यन तिचा हात हातात घेत म्हणाला. अहो, मी तुम्हाला अगोदर पण म्हणाले ना, काहीही होऊ दे, मी तुमच्यासोबत आहे नेहमी. हो, पण जर तुम्ही चुकीचे जर निघालात तर नाही, मी तुमची साथ देणार. माहिती नाही काय झालं आहे, मी यायच्या अगोदर पण नाही, तर आत्ता सध्या काहीतरी झालं आहे आणि तुम्ही मला सांगत नाही आहात. कदाचित तुम्ही अजून मला तेवढं महत्त्व देत नाही, पण तरी तुम्ही मला सांगू शकता. मदत तर नाही करू शकत मी, पण तुम्हाला बरं वाटेल आणि मग सिगारेट ओढायची गरज पडणार नाही. ती असं म्हणतच त्याने तिला आपल्या मिठीत ओढले. अहो, आपण हॉलमध्ये आहोत, काय करत आहात? ती त्याच्यापासून लांब जात म्हणाली. त्याने तिचे केस मागे करत तिला चेहरावर केला. आज केस ओले वाटत आहेत. तो केसातून हात फिरवत म्हणाला. आत्ताच धुतलेत. ती त्याच्या भोवती मिठी घट्ट करत म्हणाली. त्याने तिच्या गालावर किस केलं. अहो, कोणीतरी येईल ना, ती चेहरा लांब करतच म्हणाली. मिठी तर तू सुद्धा मारली आहेस. तो तिच्या कानात कुजबुजला. सारखा तिकडे, असं म्हणत तिने त्याला ढकललं आणि उठून उभारली. अहो, खाली नाश्त्याला या, सगळे बसलेत. आणि मी आर्यनला फोन करून म्हणाली, आलो. आर्यन बेडवरून उठत म्हणाला. चौघांना येऊन 2 दिवस झाले होते. नॉर्मल रुटीन पण सेट झाला होता. अन्वी आत्ताच क्लबवरून आली होती. आर्यन अजून आळस काढत उशिरा उठत होती. अन्वी नाश्त्याला बसली. थोड्या वेळात आर्यन आला. बाबा म्हणाले, आर्यन, मनीष नगरला कधी जाणार आहे? बाबा, तो थोडे दिवस सुट्टीवर जाणार आहे. म्हणजे खूप दिवस झालं तो गावाला पण गेला नाहीये, तर जाऊन येतो म्हणाला. आणि त्याला पण थोडा आराम हवं म्हणाला. मग आता नगरचं काम नंतर बघू, नाहीतर त्याच्या असिस्टंटला पाठवू. आर्यन बाबाच्या मागच्या प्रश्नांची एक साथ उत्तर दिली. बाबा म्हणाले, नको, त्यालाच जाऊन येऊ दे, परत खेप वाढेल. आर्यनने मान हलवली. आजी म्हणाली, आर्यन, मी काय म्हणते, मिस्टर मोहिते आहेत, त्याची आज ॲनिव्हर्सरी आहे, तर मग तू आणि मिठू जाऊन या, कारण घरी कोणाला वेळ नाहीये. सगळ्यांचा प्लॅन झाला आहे आजचा. रविवार आहे आज म्हणून म्हणते. तुला वेळ असेल नसेल बघ, टाईम ठरवा, मी सांगतो नंतर. आर्यन अन्वीकडे बघत म्हणाला. सगळ्यांनी नाश्ता उरकवला. का सगळे, माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. अन्वी उत्साहाने म्हणाली. अगो बाई, खरंच? अगो, गुड न्यूज काय? गोड न्यूज म्हण. अहो बघा, आपण आजी आजोबा होणार. आईने तिचं न ऐकून 0 मिनिटात रिप्लाय दिला. ओ वहिनी, खरंच? दरवाजातून जय पडत येत म्हणाला. 1 मिनिट, काय लावलं आहे तुम्ही सगळ्यांनी? तसं काही नाहीये, आर्यन सगळ्यांना ओरडून म्हणाला. मग तसं कधी होणार? आजी हळूच म्हणाल्या. माझं ऐका प्लीज. अन्वी सगळ्यांकडे बघत म्हणाली. क्लबसाठी परमिशन हवी होती गव्हर्नमेंटची. त्याची प्रोसेस पूर्ण झाली आहे. म्हणजे थोडं 12-13 केलं आम्ही पेपरमध्ये, पण झालं आणि पुढच्या आठवड्यात भूमिपूजन आहे. तिने एवढं म्हणून सगळ्यांकडे पाहिलं. सगळ्यांचे चेहरे फुलले होते. असं का मला आपलं काहीतरी वेगळंच वाटलं? आई ओशाडून म्हणाल्या. आर्यनने नाहीत मान हलवली आणि सगळे हसू लागले. अन्वीने मान खाली घातली. आर्यन, कुठली साडी चांगली वाटेल? ती 2 साड्या घेऊन त्याच्यासमोर थांबली होती. मिठू, प्लीज, मला समजत नाहीये आणि आज एक तर काम खूप आहेत, सुट्ट्या झाल्या जास्त, आणि आता आजच हे सगळे रविवार म्हणलं की घरी कोणी नसतं आणि हे नसते उठाठेव करावे लागतात. आर्यन वैतागून म्हणाला. ही छान आहे. एवढे 3 शब्द म्हणाला असता तर मी निघून गेले असते. एवढं रामायण सांगायची गरज नाहीये, ती नाक फुगवत म्हणाली आणि निघून गेली. त्याने तसंच डोक्यावर मारून घेतलं. संध्याकाळ झाल्यावर ती खाली आली. आई चहा करत होत्या. ती जाऊन ओट्यावर बसली. मिठू, खरंच मला सकाळी सहज वाटलं ग, तुला वेगळं नाही वाटलं ना? आई तिच्याकडे बघत म्हणाल्या. आई, तुम्ही पण ना, किती विचार करता? आणि मी म्हणाले ना, नाही, किती वेळा तेच ते? मिठू डोक्यावर हात मारून घेत म्हणाली. आई म्हणाली, मिठू, अगं आम्ही दोघं आज बाहेर जाणार आहोत. म्हणजे यांच्या मित्राचे नवीन हॉटेल उघडला थोड्या दिवसापूर्वी, तर हे म्हणत होते की आपण जाऊन येऊ. खरं तर सगळेच जाऊ म्हणत होते, पण सगळ्यांना आज काम निघालं. जय तर बाहेर आणि अंजू आजी काहीतरी करत आहेत रूममध्ये बसून. काय चालू असतं त्याचं काय माहिती.
आल्यापासून काहीतरी हळूहळू बोलत होत्या. आणि ते दोघं काका काकू माहेरी गेलेत. आई, मग मस्त मज्जा करूया आणि ना फोटो काढून मला सेंड करा आणि ना साडी नका नेसू, ड्रेस ट्राय करा. आणि मी ओत्यावरूनच उतरत म्हणाले, बघू तेच करणार आहे. आई पण म्हणत होत्या साडी नेसायचं बस कर, यांना आवडतं म्हणून नेसते. आणि आईना पण आवडतं पण आता तेच म्हणत आहेत तर बघू. पण बाई ते फोटो ते माहिती नाही ना तुझ्या बाबांना आवडत नाही. आई हसत म्हणाल्या, आई अहो तुमचं झालं ना आवरून तर सांगा. आणि मी कॉफीचा भांडं गॅसवर ठेवत म्हणाल्या. आई म्हणाली, मिठू तू पण शॉर्ट ड्रेस नाही तर वन पीस घालत जा, अंजू घालते की. अहो घालते की मी, पण आता ते यांना साडीत आवडते मी. तर ते म्हणाले नेसत जा, तर आता साडीत जास्त नेसते. मिठू लाजत म्हणाली, साड्या जास्त नेसते तू? असू दे ग, पहिला मी नेसली की म्हणायचं आर्यन, आई काय हे दुसरं काही तरी नेसत जा. आई काय म्हणणार तोच. अन्वी म्हणाली, आई मी फोन घेऊन येते, कधीचा वाजतोय. आई निघाला तसंच मान हलवली. आर्यन तुमची कॉफी आणि हे बिस्किट कधीपासून त्या डबक्यात डोकं घालून बसला आहात? अन्वी ट्रे आपटत म्हणाली, तुझ्या मागे मागे फिरलो त्याचे परिणाम आहेत हे. तो कॉफीचा मग उचलत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून ती भुव्या आकसून त्याच्याकडे पाहू लागली. लई हुशार आहात की, म्हणे माझ्या मागे फिरून स्वतःची किती कामं उरकली. एवढ्या दिवसात जाताना येताना आणि नामकरणाचा प्रोग्रामचं दिवस सोडलं तर तुम्ही कुठे होता? ती नाक मुरडत म्हणाली, असं का करतेस? काम असतं मला, तरी मी होतोच ना दिवसभर, नसलो तरी रात्री होतोच की. तो नाटकी हसत म्हणाला, आगाऊपणा वाढला आहे तुमचा, बाकी काही नाही. आणि संध्याकाळी कधी निघायचं? म्हणजे मला आता सध्या एक काम आहे ते करून येते. अन्वी घड्याळकडे बघत म्हणाली. आर्यन म्हणाला, जाऊ असं, पण तिथं जास्त जण नसणारच आणि मोहिते काका आणि काकू आपल्या लग्नाला आले होते तर आपल्याला जावं लागेल. अन्वी म्हणाली, मी काय करू, जाऊ का नको ते सांगा. आता कुठे जाणार आहेस? अन्वी, पूर्वाकडे काम आहे, काकू येणार आहेत लातूरवरून, मग बोलावलं आहे तिने. आर्यन म्हणाला, मिठू मनीष आणि पूर्वाचं कधी जुळणार काय माहिती. आता तो त्याच्या घरी चालला आहे, त्याच्या घरच्यांना माहिती अगोदर तिच्याबद्दल, फक्त पूर्वाचं घरचे तिच्या घरी पण माहिती अगोदरच. अन्वी हसत म्हणाली, अरे वा चांगली गोष्ट आहे ही, म्हणजे फक्त दोघांचं एकमेकांना सांगून होऊ दे. आर्यन हसत म्हणाला. मिठू त्याचं हसणं बघत होती. खूप निखळ हास्य होतं त्याच्या चेहऱ्यावर, जी आजकाल ती नेहमी बघायची. अगोदर रागीटपणा घेऊन फिरायचा, तिच्यासमोर आरडाओरडा करायचा, आता ऑफिसमध्ये पण नॉर्मल झाला होता. तिला पण माहिती होतं तिच्यामुळेच तो नॉर्मल वागत आहे. त्याचं तिच्यासोबत प्रेमाने हसून बोलणं, तिची काळजी घेणं ती मस्तपणे एन्जॉय करत होती. आर्यन फक्त थोडे दिवस एकदा माझ्यासारखं मनासारखं सगळं मी सोक्षमोक्ष लावून तुमच्या मागची पीडा संपवते, मग तुम्हाला मी प्रपोज करेल. माहिती हा वेडापणा आहे, पण जरुरी आहेच. नवरा बायको न राहता मला आपल्यात प्रियकर आणि प्रियसीचं नातं पण बनवायचं आहे. ती त्याचं हसणं पाहून मनात म्हणाली, मला माहिती मी हँडसम आहे, तू मला बघू शकते, पण सध्या मला काम आहे. तो तिला डोळा मारत म्हणाला, मंद आहात तुम्ही. ती दात काढत म्हणाली. त्याने तोंड बारीक करत तिच्याकडे पाहिलं. आर्यन, सॉरी, ऐका माझं, मी बाहेर जाते आता, थोडं काम आहे, आल्यावर बोलू, 2 तासात येईल मी. ते रूममध्ये जात म्हणाले. आर्यन म्हणाला, आता कुठे? मी काम आहे म्हणाले ना, येईल मी लवकर. नाही तर तुम्ही येता का पार्लरला माझ्यासोबत? सोबतच जाऊन येऊ. मिठू हसत म्हणाले, हॅलो, आवाज ऐकू येतोय का? त्याने कानाला फोन लावत गॅलरीची स्लाईड बंद केली. तिला त्याच्या वागण्याचं हसू आलं. ती आवरायला निघून गेली. हॅलो बे, कुठे आहेस? कधीपासून वाट पाहते मी, लवकर ये, अन्वी चिडून म्हणाली आणि फोन बंद केलं. ती एका कॅफेमध्ये कोणाची तरी वाट पाहत होती. साधं कॅफे असल्याने तिने तिची जागा निवडली. गर्दी पण तिथे कमीच होती. सॉरी यार, मी जरा बाहेर गेलो होतो म्हणून यायला उशीर झाला. एक तरुण तिच्या समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला, माझ्या राजा लवकर आलास. बस आता मला जायचं आहे यार, परत बाहेर म्हणून बडबड करते. जाऊ दे, ते मी झालेलं काम केलंस का? अन्वी त्याचे गाल ओढत म्हणाली. ए मशे, गाल नाही हा, आणि मी जाड थोडासा, तू इज्जत नको काढूस. तो तिचा हात लांब करत म्हणाला. त्याने त्याच्या बॅगेतून लॅपटॉप बाहेर काढलं. ऋषी, तुला जमलं का सगळं? म्हणजे नंबर थोडं प्रायव्हेट होतं आणि सिक्युरिटी जरा जास्तच आहेत त्याला. ती त्याला बघून म्हणाले, डोंट वरी डिअर, तुला नाही तर कोणासाठी काम करणार मी? आणि तेवढंच मला थ्रिल असं काही करायला, फक्त दादा चेक करायचा. पण मी माझं प्रायव्हेट कार्ड यूज केलं पैसे पे करायला, त्यामुळे दादाला नाही माहिती. पण मिठू, हे सगळं कोणासाठी गं? म्हणजे तुझाच नवरा आहे तो आणि त्याच्यावरचं शंका घेतेस? तो जरा बिचकत म्हणाला.
ऋषी बाळ 1 वर्षांनी लहान आहेस माझ्यापेक्षा, म्हणून मी तुला मला ताई म्हणू नको म्हणते. तर तू मला प्रश्न कर ना. जेवढं सांगितलं आहे तेवढं कर. आणि हे माझं लॅपटॉप, यात डेटा कॉपी कर. मला सध्या गडबड आहे. आणि ते प्रिशाचं नंबरचं काय झालं? निघाली इन्फो? अन्वी त्याच्याकडे लॅपटॉप देत म्हणाली, मिठू, ते नंबर इंटरनॅशनल आहे आणि ते मला जमत नाही आहे. जिजूचा नंबर निघाला बट तो नाही. आणि त्याचा PC पण हॅक केला आहे. अर्धी तर तूच त्याच्या लॅपटॉपमधून शोधली, त्यामुळे बाकी शोधणं अवघड गेलं नाही. आणि त्या प्रिशाची सध्याची इन्फो जिजूच्या PCवर येत असते, पण या लॅपटॉपमध्ये फक्त लोकांबद्दल आहे, कामाचं काही नाही आहे. ऋषी तिला डेटा कॉफी करून देतच बोलत होता. थांब सांगते, पण पहिलं ऑर्डर देऊन येते. तुला कोल्ड कॉफी मागू ना? आणि सँडविच खाणार? मिठू त्याची आवड माहिती असल्याने अगोदरच म्हणाली, ओके घेऊन ये, तुला तर माहितीच. ऋषी हसत म्हणाला. ती उठणार तोच अन्वीचा फोन वाजला. तिने नाव पाहून आजूबाजूला नजर टाकली. हा बोला. ती फोन उचलत म्हणाले. तिने ऋषीला इशाऱ्याने गप्प राहायला सांगितले. कुठे आहेस तू? आणि तुझं पार्लर सिटीच्या बाहेर आहे का? आर्यन रागात म्हणाला. अहो, ते मी पार्लरला गेले होते तर रस्त्यात माझा मित्र भेटला, म्हणजे ऑफिस कलीग आहे तो. त्याच्याकडे मी जाताना लॅपटॉप देऊन गेले होते. आता मी ऑफिस जॉईन केलं तर घ्यायला आले. तो बाहेरच होता आणि अजून पार्लरला गेलेच नाही. ती सावरून घेत म्हणाली. मिठू, खोटं बोलतेस तू. आवाज समजतोय तुझा. आर्यन अजून रागातच होता. अहो, तुम्ही आता जरा शांत घ्या. तो समोर आहे म्हणून मी चिडून बोलत नाही, तर तुम्ही रागात बोलू नका, जसं मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आले. ती रागात हळूच आवाजात म्हणाली. लवकर ये. तो राग किडत म्हणाला. हो मालक, अजून काय? आणि हो, जो माणूस माझ्या मागे फिरतो ना तुमची चमचेगिरी करत, त्याला सांगा 2 टेबल सोडून पुढे बस. आम्ही बोललेलं ऐकू येईल. ती असत म्हणाली आणि फोन कट केला. मिठू वेडी, तुला माहिती आपल्या मागे कोणीतरी आहे आणि तू बिंदास बोलतेस सगळं. ऋषी डोळे मोठे करत म्हणाला. अरे चिल, तो खूप लांब बसला आहे आणि यांनी फक्त त्याला माझ्या सेफ्टीसाठी ठेवलं आहे. मी काय करते, कोणाशी भेटते यासाठी नाही. ती स्माईल करत म्हणाली. मला वाटलं तुझ्यावर जिजू डाऊट घेतात की काय. ऋषी हसत म्हणाला. त्यांना सगळं माहितीच, आता काय डाऊट घेणार ते. अगं, यात तुझी पण इन्फो आहे. ऋषी लॅपटॉपमध्ये बघत म्हणाला. असेल, लग्नाच्या वेळी काढली असेल इन्फो. असं सहज लग्न करतील का माझ्याशी ते? ती भुव्या उडवत म्हणाली. दोघं शहाणे आहात. तू पण स्वतःच्या नवऱ्याचं लॅपटॉप हॅक करतेस? त्यांना समजू शकतं, त्यामुळे मी डेटा तुझ्यात टाकला आहे. घरी जाऊन नीट बघ, माझ्या सिस्टममधून मी डिलीट करतो. ऋषी तिचं लॅपटॉप तिला देत म्हणाला. झालं लोड सगळं? ती लॅपटॉप तिच्या बॅगेत टाकत म्हणाली. नाही, चालू आहे. आणि टॅब यात त्यांच्या आणि रॉबिन नावाचा जो आहे त्यांच्या सिमची सगळी इन्फो आहे. कॉल लॉग आणि बाकी त्यांची ट्रॅक, कोणाकोणाला केलं आहे सगळंच. आणि अजून वर्धन बेल्जियममध्ये अजून 4 दिवस असणार आहे आणि उद्या रॉबिन त्याला जाऊन उचलणार आहे. सो परवापर्यंत वर्धन भारतात असेल. तो असं म्हणतच अन्वीने त्याच्याकडे चमकून पाहिलं. व्हॉट? एवढं लवकर तो हाती लागला? अन्वी आश्चर्याने म्हणाले. माहिती नाही, पण एवढं समजलं की रॉबिन 1 महिना झालं त्याला शोधतोय. आणि रॉबिन मूळचा बेल्जियमचा आहे, म्हणजे तो तिथे अगोदर 5 वर्ष होता. त्याची जाम ओळख आहे तिथे. कसले कॉन्टॅक्ट फिरवलेत त्याने. आणि आता वर्धनचं सगळं मी बघितलं, म्हणजे रॉबिनने त्याला ट्रॅक केलं. जास्त समजलं नाही, पण समजलं एका जागी तो 10 दिवस राहतो, त्यानंतर तो जागा बदलतो. ऋषी एवढं म्हणून शांत बसला. ऋषी, काहीतरी सुटत आहे हातातून आपल्या. वर्धन जो भारतात राहायचा तो दुसरीकडे गेला. प्रिशा जी भारतात राहायची नाही, ती आता भारतात राहते. म्हणजे काय म्हणायचं या गोंधळाला? अन्वी डोक्याला हात लावत म्हणाली. ऋषी म्हणाला. सिम्पल आहे. त्यांचं काही प्लॅन असेल. म्हणजे बघ ना, तिकडे प्रिशाचं बिझनेस होता, इथे वर्धनचा बाबांचा पण त्यांनी विकला आणि ते अबॉर्डला शिफ्ट झाले. आणि ते प्रिशा त्यांच्या बिझनेस तिथलाच, मग तिथेच राहते. हो, पण या गोष्टी कॉम्प्लिकेट आहे. आर्यनला सगळं माहिती, कारण त्यांच्याकडे सारंगपासून सगळ्यांची माहिती आहे. सुरुवात वेगळ्याच कारणाने झाली आहे. सगळ्यांची संपणार वेगळ्याच गोष्टीवर. येऊन बघून मी काही मदत लागली तर सांगते. सध्याला माझं डोकं चालत नाहीये. एक तर ती जमीन, आता परत भूमिपूजन, मग परत त्यासाठी स्पॉन्सर आणि बिल्डिंग वगैरे सगळं. ती हताशपणे म्हणाली. ऋषी म्हणाला. मिठू, तू एवढा हट्टहास करतेस. अगं, तुझा नवरा एवढा श्रीमंत, सुजय आणि दादा आहेस की, तरी तुला का त्रास करून घ्यायचा आहे?